विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर कमल सिंग क्षत्रिय। माझ्या केकी विथ ट्रेक व्लॉग या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे। आज शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व YC कॉलेज सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मलवारी हरितवारी या दिंडीवारीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या वारीसाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू उपकुलगुरू हे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही आता नीरा या ठिकाणी दिंडी प्रस्थान करीत आहेत। तर त्या पालखीचं स्वागत करण्यासाठी आम्ही आता निघालेलो आहेत। माझं नाव प्रगती रामचंद्र जाधव, मी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय इथे असिस्टंट प्रोफेसर। प्राध्यापक भानुदास भागवत मधने सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय रहिमतपूर। प्राध्यापक स्मितेश नलगे, डिपार्टमेंट ऑफ फॉरेन्सिक सायन्स YC कॉलेज सातारा। स्वयंसेवक गोरख बाबासो गायकवाड, संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर। मी अभिषेक राजेश काशी, स्वयंसेवक व्हायचे। चला ठीक आहे। आणि हे सर्व स्वयंसेवक आमचे आता आम्ही सर्वजण दिंडीत जाणार आहे। तर जवळपास 9 किलोमीटर नीरा या ठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी आमचे सर्व विद्यार्थी निघालेले आहेत। आम्ही सर्व विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी शिस्तीने निघालेलो आहोत। रखुमाई भरा विठ्ठला भक्त तारणा विठ्ठला। माऊलीच्या दर्शनासाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे सर्व स्वयंसेवक या ठिकाणी आलेले आहेत आणि माऊलीच्या विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला। नाम याचा प्राण सखा झाला सिद्धू विठ्ठला। भक्ती प्रेमाचा केला तो नैवेद्य सेवन केला। पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला। अश्व हा एक पालखीचा माऊलींचा अश्व हा निघालेला आहे। देवांच्या पुढं उपनिमन हे होत असते चांदोबाच्या या ठिकाणी। धाप लागली असताना माझा प्याचा त्रास होतो, धापेचं औषध आहे। वल्ला खोकला घोडा खोकला छातीमध्ये कफ झाला, खोकल्याचं औषध आहे। लोकांसाठी अनुभव देण्यासाठी वापरण्यासाठी नारायण
माऊलीच्या पालखीची आतुरतेने हे आमचे विद्यार्थी वाट पाहत आहेत आणि या ठिकाणी आपल्याला पालखी आलेली दिसत आहे. पुढं आपण पाहू शकतो माऊली हे जे लिहिलेलं आहे हे माऊलींचा रथ हा आलेला आहे आणि आमचे सर्व विद्यार्थी माऊलींच्या रथाचे दर्शन करण्यासाठी इथे थांबलेले आहेत. पाऊले चालती पंढरीची वाट. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊली त्या पालखी रथ हा पुढे निघालेला आहे आणि आमचे विद्यार्थी त्यांच्या पाठीमागे चाललेले आहेत. दुःखी संसाराची तोडून गाठ, दुःखी संसाराची तोडून गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. गांजुनी भारी दुःख दारिद्र्याने, गांजुनी भारी दुःख दारिद्र्याने पडतारी कामे भाकरीचे ताट. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. अब्द इष्ट सारे सगळे सोयरे ते, अब्द इष्ट सारे सगळे सोयरे ते. पाहून घे सारे फिरवीती पाठ. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा. अशा दारिद्र्याचा व्हावा नाय नाट. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. मन शांत होता पुन्हा लागे मोड, मन शांत होता पुन्हा लागे मोड. दत्त मांडी गोड संसाराचा थाट. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. दुःखी संसाराची तोडून गाठ, दुःखी संसाराची तोडून गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. या ठिकाणी भाविक रथ ओढत आहेत. रथ लागलेला आहे.
महाराज की श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता लोंढन नगरीमध्ये प्रवेश करणार आहे थोड्याच वेळात आणि त्यासाठी आपण प्रचंड असा जमाव पाहत आहोत. तर लाखोच्या संख्येने असलेला हा जमाव या ज्ञानेश्वर माऊलींच्या साठी या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. बोलतराज हे आता अलीकडे आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु या दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी बोलतराज आणि पाहायला मिळत आहे. आपल्या देशात जुगाड हे आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी या माऊलींनी अशा पद्धतीच्या पादुका या तयार केलेल्या आहेत. करा विठ्ठल विठ्ठल करा बाळा. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना यांचे संचालक माननीय श्री डॉक्टर तानाजी चौगुले सर यांना मी विनंती करतो की निर्मलवारी हरितवारी या NSS दिंडी कॅम्प निमित्त जो विशेष श्रमसंस्कार शिबिर या ठिकाणी लोणंद महाविद्यालयात भरवलेला आहे त्याच्यासाठी सरांनी शुभेच्छा द्याव्यात. आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करावे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं आयोजित स्वच्छवारी, निर्मलवारी, हरितवारी, आषाढी वारी आणि शिवाजी विद्यापीठाने यावर्षी घेतलेला प्लास्टिकमुक्त स्वच्छ भारत अभियान या अंतर्गत दिनांक 18 ते दिनांक 22 जून 2023 या कालावधीमध्ये लोणंद आणि फलटण या परिसरामध्ये वारीमध्ये सहभागी होऊन शिवाजी विद्यापीठ आणि श्री कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ या दोन्हींचे विद्यार्थी या वारीमध्ये सहभागी होत आहेत. स्वच्छतेचं काम, प्रबोधनाचं काम, त्याचबरोबर वारीमध्ये शिस्तीचं काम आणि व्हॉलेंटिअरशिप NSSमधली ते दाखवून देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या वतीनं मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो की त्यांनी या वारीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करावं, मनस्वी आनंद घ्यावा या वारीचा, आत्मिक चिंतन आणि मनन करावं. येणारे सगळे जे जण आहेत, विशेषतः वारकरी, ज्याला आपण वैष्णव असं म्हणतो, ज्याला आपण माऊली असं म्हणतो, या सर्वांचे आशीर्वाद या निमित्तानं त्यांना मिळतील आणि वारीचं आपण करण्यासाठी आलेलं जे काम आहे ते आपण निश्चितपणे कराल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. YC साताराचे प्रभारी संचालक आदरणीय माने सर, शेख सर, पाटील सर, कुलकर्णी सर आणि सर्वच कार्यक्रम अधिकारी या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. ही वारी निश्चितपणे आपल्याला आपल्या आयुष्यातला एक चांगला ठेवा देऊन जाईल, एक चांगली शिदोरी आपल्याला देऊन जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय आज आम्ही शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या
या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना आम्ही पालखीचे दर्शन करण्यासाठी नेलो होतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन सर्व आमचे विद्यार्थी घेऊन आले आणि त्यातली ही आमची कन्या तिचे आता मनोगत व्यक्त करणार आहे. तिला कसं वाटलं ती सांगणार आहे. रामकृष्ण हरी मंडळी, माझं नाव वैष्णवी मोरे. मी सातारची आहे, पण इथं वारीच्या कॅम्पसाठी मी इथं आले आहे. मला आज खूप भारी वाटतंय, खूप म्हणजे खूप पाय दुखत आहेत, पण ते आता थोडंफार विश्रांती घेतली त्यामुळे दुखत आहेत. पण वारीत चालताना आम्हाला काय असं वाटलं नाही, मज्जा वगैरे येत होते. खरंच खूप छान वाटलं. थँक्यू. तुझं काय नाव? नमस्कार माऊली, माझं नाव वैभव गुजर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरीचा विद्यार्थी. आज लोणंद येथे माऊलींचा मुक्काम आहे. तर आज आम्ही इथं राष्ट्रीय सेवा योजना व संचालक यांच्या विद्यमानाने लोणंदमध्ये आलेलो आहे. माऊलींचं आम्ही मगाशी दर्शन घेतलं, त्यांच्याबरोबर थोडं पायी चालल्यावर सुद्धा आम्हाला प्रसन्न वाटलं आणि असेच माऊली चालत आलेले आहेत. धन्यवाद. रामकृष्ण. तुला काय वाटतं? कोण बोलणार आहे आणखीन? हां, नमस्कार, मी आदेश चंद्रकांत खोपे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचा विद्यार्थी. आज या ठिकाणी या वारीला याचा आनंद भेटला. अविस्मरणीय क्षण. आयुष्यात खूप काही कमायचं होतं, त्यातला हा क्षण मला अनुभवायला भेटला. आमच्या कॉलेजचे प्राचार्य माने सर, क्षेत्रीय सर आहेत, नलगे सर आहेत, यांच्या सगळ्यांच्या ह्याने आम्हाला अनुभव भेटला. खूप आनंद आहे. रामकृष्ण. धन्यवाद. आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे आणि आणखीन ही एक विद्यार्थिनी. नमस्कार, मी अमृता देशमाने. मी BCA फर्स्ट इयरला सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात शिकते. मी आज शिवाजी विद्यापीठाच्या NSS मार्फत वारी कॅम्पसाठी आले. म्हणजे माझ्या आजोबांनंतर पहिल्यांदा आमच्या घरातून कोणतरी वारीला निघाले, ती म्हणजे मी. ते जर आज इथं असते तर त्यांना खूप आनंद वाटला असता आणि तोच म्हणजे बघायला मला भेटला नाही तो आनंद, कारण तो आधीच गेले. पण आज खूप छान वाटतंय मला की त्यांची इच्छा मी पूर्ण केली. धन्यवाद. त्यानंतर नलगे सर, आपण बोला. रामकृष्ण हरी. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचा आपला हा विद्यार्थ्यांचा आम्ही स्वच्छ वारी सुंदर वारी हा उपक्रम वारीमध्ये घेऊन चालत आहोत. या माऊलींच्या सोहळ्यामध्ये हे विद्यार्थी उद्यापासून स्वच्छता करतील, एक पोलीस मित्र म्हणून काम करतील आणि या आलेल्या सर्व वारकऱ्यांचं, सर्व विद्यार्थ्यांचं मी शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. यानंतर मी माझ्या व्लॉगला आता एंड करत आहे. तरी आपण सर्वांनी या ठिकाणी रामकृष्ण हरी बोला बोला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. ठीक आहे, धन्यवाद. जय श्रीराम. यानंतर आम्ही आमच्या व्लॉगला एंड करत आहेत. व्लॉग जर आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. बाय.